सिलेबस बघणार आहे याचा MM चा. तर आपल्याकडे ना हे 4 पुस्तकं आहेत. ठीक आहे. बंद नाही करता. ठीक आहे. हे 4 पुस्तक आहेत आपल्याकडे. TSCM 50, 51 to 52 आणि 52. ठीक आहे. चार बुक्स आहेत. हे ॲक्च्युली ECCचे बुक्स आहेत, पण आपण S4 साठी यूज करू शकतो त्यांना, त्याचा काही इश्यू नाही आहे. तर एक मिनिट, बुक ओपन केलं आहे कुठेतरी. ओके, इथे काय इश्यू होतो याला. बुक कुठे ओपन झालं आहे? ठीक आहे, इथे बुक ओपन झालं आहे. तर हे 4 बुक बघायचे आहेत. आता आपलं हे पहिलं पुस्तक आहे TSCM 50. ठीक आहे. हे SAPचं बुक आहे. S4चं बुक माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. S4चं ॲक्च्युली आधी ओपन SAP म्हणून एक प्लॅटफॉर्म होता, तिथे बुक्स वगैरे अवेलेबल होऊन जायचे, पण आता तो प्लॅटफॉर्म बंद झाला आहे आणि यांची लर्निंगची वेबसाईट पण पेड आहे, तर ते बुक अवेलेबल होत नाही आहे. बट एनिवे आपण ह्या बुकसोबत कंटिन्यू करू शकतो. प्रोसेस वाईज सर्व काही सेम आहे, सिलेबससुद्धा पूर्ण सेम आहे. तर आता पहिला चॅप्टर आपण घेऊ इथे. ठीक आहे. तर पहिला चॅप्टर आहे आपला प्रोक्युरमेंट प्रोसेसेस. तर प्रोक्युरमेंट प्रोसेसमध्ये काय आहे ना, की महत्त्वाची गोष्ट आहे, कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये तू जाशील तर मॅक्झिमम केसेसमध्ये फ्रेशरसाठी पहिला क्वेश्चन येतो, तो आहे की तुला P2P सायकलबद्दल काही माहिती आहे का. तर P2P सायकल काय असते, तर P2P आहे तुझं प्रोक्युर टू पे. अरे ओके, इथे ओके. बरेचसे जण विचारतील P2P सायकल बद्दल सांगू. तर या P2P मध्ये पहिला P असतो तुझा प्रोक्युर, त्यानंतर टू, तर टू त्याला असं म्हणतो आपण प्रोक्युर टू पे. तर प्रोक्युर म्हणजे तुला ॲक्च्युली बाय करायचं आहे, आणि पे ज्यावेळेस तू बाय करशील, बाय केल्यानंतर तुला त्याचं पेमेंट करायचं आहे. तर बाय करण्यापासून पेमेंटपर्यंत जी काय पूर्ण सायकल आपण SAP मध्ये बघतो, ती सायकल आपल्याला इथे बघायची आहे. तर आता इथे जर मी गेलो तर ही युजली प्रोसेस आपण फॉलो करतो. सगळ्यात अगोदर आहे तुझं डिटर्मिनेशन ऑफ रिक्वायरमेंट. ठीक आहे. त्यानंतर आहे डिटर्मिनेशन ऑफ सोर्स ऑफ सप्लाय, नंतर व्हेंडर सिलेक्शन, नंतर आपण PO बनवतो, PO मॉनिटर करतो, त्याच्यानंतर आपण जी काय ऑर्डर दिली ती रिसीव्ह करतो, आणि फायनली इनव्हॉइस व्हेरिफिकेशन करून पेमेंट करतो. तर आता ह्या डिटेलमध्ये बघायच्या आहेत. तर डिटर्मिनेशन ऑफ रिक्वायरमेंट, तर बेसिकली काय आहे ना, की तुला अगोदर माहीत असायला हवं पाहिजे की तुला जी गोष्ट बाय करायची आहे ती का बाय करायची आणि कोणती गोष्ट बाय करायची. तू कधी कंपनीमध्ये बघितलंय का नक्की एक्झॅक्टली रिक्वायरमेंट कशी जनरेट होते. हॅलो, सॉरी, आवाज. हॅलो. हा बोल ना. नाही तसं बघितलं नाही. सॉरी, काय म्हणतोय. रिक्वायरमेंट कधी जनरेट होते वगैरे बघितलं नाही. ओके, ठीक आहे. तर हे बघ, आता एखादा माणूस फॉर एक्झाम्पल एखाद्या मशीनवरती काम करतोय, आणि त्या मशीनचा एखादा स्क्रू खराब झाला, तो अजून कम्प्लिटली मशीन बंद नाही पडलंय, बट त्याला एक्सपेक्टेड आहे की ते मशीन बंद पडू शकतं येत्या 15 दिवसांमध्ये, जर तो स्क्रू वगैरे आपण रिप्लेस नाही केला. किंवा एखाद्या मशीनला लुब्रिकेशनची गरज आहे, त्याला पाहिजे ऑइल, आणि त्याला हे पण माहिती आहे की त्याचा मेंटेनन्सचा पिरियड काय असतो, त्याला पुढच्या महिन्यामध्ये ऑइल गरजेचं आहेच. तर तो जनरली तो एक पर्सन आहे जो मशीनवरती काम करतोय, जो ऑपरेटर आहे, तो ऑपरेटर आपल्या सुपरवायझरला सांगतो की मला असं असं मशीन हवंय,
असं असं ऑइल पाहिजे, असा असा स्क्रू पाहिजे किंवा असा असा एखादा मशीनचा पार्ट पाहिजे. ठीक आहे, ही झाली तुझी रिक्वायरमेंट. इथे रिक्वायरमेंट तुझी आयडेंटिफाय झाली सुरुवातीला. आता तो वर्कर ती रिक्वायरमेंट घेऊन जातोय सुपरवायझरकडे. ठीक आहे, सुपरवायझरकडे त्याने ती रिक्वायरमेंट दिली. सुपरवायझर म्हणाला ठीक आहे, मी याच्यावरती काम करतो. त्यानंतर सगळ्यात अगोदरची गोष्ट आहे ती आहे तुझी परचेस रिक्विजिशन. आता परचेस रिक्विजिशनचा अर्थ असा आहे, परचेस तर युजली परचेसच आहे. रिक्विजिशनचा अर्थ असतो तुझा एक रिक्वेस्ट करणं. आता हा जो सुपरवायझर आहे हा आपल्या मॅनेजरला रिक्वेस्ट करणार की माझ्या वर्करने, माझ्या ऑपरेटरने मला असं सांगितलंय की मला हा मशीनचा पार्ट हवा आहे. ठीक आहे, आणि मला इतक्या तारखेपर्यंत तो हवा आहे. ही तुझी रिक्वायरमेंट आली आहे. सुपरवायझरने ती कोणाला सांगितली? मॅनेजरला सांगितली. मॅनेजरला का सांगितली? तर जे काय बाईंगचं डिसिजन आहे ती घ्यायची नाही घ्यायची ते मॅनेजर डिसाईड करणार आहे. ठीक आहे, आता हे जे काय कन्व्हर्सेशन झालंय हे सगळं कन्व्हर्सेशन रिटर्न फॉर्मॅटमध्ये होतं. असं नाही की मी सुपरवायझर आहे, मी मॅनेजरकडे गेलो, मॅनेजरला सांगितलं की सर मला असं असं हवं आहे आणि ते काम झालं. तर युजली अशा गोष्टी नाही होत. याच्यासाठी एक डॉक्युमेंट असतं, त्या डॉक्युमेंटला आपण म्हणतो परचेस रिक्विजिशन. आता हे एक काइंड ऑफ फॉर्मल डॉक्युमेंट आहे, पण याला हे जे डॉक्युमेंट आहे परचेस रिक्विजिशनचं, हे डॉक्युमेंट वेंडरकडे नाही जात. हे फक्त इंटरनली कंपनीमध्ये असतं. म्हणजे सुपरवायझरने बनवलं, सुपरवायझरने ते दिलं कुणाला? तर मॅनेजरला दिलं. ठीक आहे, हा कन्सेप्ट आहे तुझा परचेस रिक्विजिशनचा. आता हे मॅनेजरकडे आलंय. मॅनेजर म्हणजे इथे एक तर असू शकतो तुझा पर्चेसिंग मॅनेजर असणार किंवा एखादा पर्चेसिंग इंजिनियर असणार. मग आता जनरली लोक काय करणार आहेत की आता रिक्वायरमेंट तर समजली, मला स्क्रू पाहिजे, मला पार्ट पाहिजे, मला ऑइल पाहिजे. ठीक आहे, मला वेगवेगळ्या रिक्वायरमेंट आहे किंवा एक रिक्वायरमेंट आहे. आता ही रिक्वायरमेंट माझी फुलफिल कोण करून देणार आहे? तर यासाठी मी काय करणार आहे की मार्केटमध्ये जे काय व्हेंडर्स अवेलेबल आहेत ते व्हेंडर्स मी शोधणार. मग मी ते ऑनलाईन शोधू शकतो, मी ऑफलाईन शोधू शकतो. ते शोधण्यासाठी माझ्याकडे जो ऑपरेटरने टाइम दिला आहे त्या टाइम पिरियडमध्येच मला ते शोधून पण त्यांना ऑर्डर द्यायची आहे. ठीक आहे, मग इथे हा ऑप्शन होतो डिटर्मिनेशन ऑफ सोर्स ऑफ सप्लाय. की मला ऑइल पाहिजे तर मी हिंदुस्थान पेट्रोलियमकडे जाऊ शकतो, BPCL कडे जाऊ शकतो, IOCL कडे जाऊ शकतो. राईट, माझ्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. मी या तिघांना विचारू शकतो की मला हा पार्ट पाहिजे, की मला एखादा मशीनचा स्क्रू पाहिजे. मग मी स्क्रू बनवणारी कंपनी शोधू शकतो की ही कंपनी स्क्रू बनवते. मग मला ते इंडिया मार्टवरती मिळेल, मला लिंक्डइनवरती मिळेल किंवा एखादा दुसरा पोर्टल असेल, गव्हर्नमेंटचं जेम नावाचं पोर्टल आहे ते पोर्टल असेल, किंवा ऑफलाईन त्यांचे कॉन्टॅक्ट्स असू शकतात. ते कॉन्टॅक्ट्स थ्रू मला वेगवेगळे जो सप्लाय करणारा व्हेंडर आहे तो व्हेंडर भेटू शकतो. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल मला हवं होतं लूप. ठीक आहे, लूपसाठी मी कोणाकडे गेलो? IOCL कडे गेलो, BPCL कडे गेलो, त्यानंतर HPCL कडे गेलो. फॉर एक्झाम्पल एखादा थर्ड पार्टी पण बघू, रिलायन्स कडे गेलो. हे 4 माझे झाले सोर्सेस ऑफ सप्लाय किंवा सोर्सेस ऑफ सप्लाय. आता मला करायचं आहे वेंडर सिलेक्शन. ठीक आहे, वेंडर सिलेक्शन मी कशावरती करणार की मला याच्यापैकी बेटर क्वालिटी कोण देतो, मला चारही लोकांपैकी बेटर प्राइस कोण देतोय, आणि त्यानंतर या चारहींपैकी मला बेटर डिलिव्हरी कोण देतोय, डिलिव्हरी डेटच्या हिशोबाने असेल. ठीक आहे, तर ह्या चारही लोकांपैकी जो कोणी मला ऑप्टिमल सोल्युशन देतोय, क्वालिटी पण देतोय, प्राइस पण देतोय, डिलिव्हरी पण देतोय, किंवा प्राइस कॉम्प्रोमाइज करून मला क्वालिटी मिळते आणि डिलिव्हरी इमिजिएटली मिळते, त्या आधारावरती मी ह्या चारहींपैकी एखादा वेंडर सिलेक्ट करणार आहे. राईट, तर इथे माझा झाला वेंडर सिलेक्शन. आता फॉर एक्झाम्पल मला ह्या केसमध्ये HPCL मला बेस्ट डिलिव्हरी देतोय किंवा बेस्ट क्वालिटी आणि बेस्ट प्राइस देतोय. मग मी व्हेंडर काय सिलेक्ट केला? माझा व्हेंडर झाला हा HPCL. आता ह्या व्हेंडरला
मला ऑर्डर द्यायची आहे की मला तू लूप दे. ठीक आहे, तर मी HPCL ला काय देणार आता, परचेस ऑर्डर देणार. परचेस ऑर्डर बघितली आहे का कशी असते, कधी दिली आहे का तू परचेस ऑर्डर कशी दिल्या जाते? मी फक्त इथं व्हिडिओ बघितला होता. नाही, प्रॅक्टिकली कधी बघितलंय का तू, प्रॅक्टिकली दिली आहे का तू? डेफिनेटली दिलेली आहे परचेस ऑर्डर कधी ना कधी. असं ते आपल्या रिअल लाईफ मध्ये हो, रिअल लाईफ मध्ये. आता हे बघ, तू ॲमेझॉन यूज करतो, फ्लिपकार्ट यूज करतो, हो राईट? तू ज्यावेळेस ॲमेझॉनवरती जातो, एखादा प्रॉडक्ट बघतो, त्या प्रॉडक्टमध्ये तुला मल्टिपल सेलरचा पण ऑप्शन येतो कधी कधी, राईट? हो आपण फ्लिपकार्ट वरती प्राइस कम्पेअर करून बघतो. राईट, एक्झॅक्टली. तर आता तुझ्याकडे ना दोन वेगवेगळे सोर्सेस झाले. पहिला सोर्स तुझा ॲमेझॉन होता, दुसरा सोर्स तुझा फ्लिपकार्ट होता. एक मोबाईल घ्यायचा आहे, ॲमेझॉनवरती पण मिळतो, फ्लिपकार्टवरती पण मिळतो. सोर्सेस तुझ्याकडे दोन झाले, फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन. आता त्यामध्ये सुद्धा सब सोर्सेस जर आपण कन्सिडर केले तर फ्लिपकार्टचा व्हेंडर वेगळा असू शकतो, ॲमेझॉनचे व्हेंडर्स वेगळे असू शकतात. मग तिथे तुला चॉईस मिळते की तुला कोणत्या व्हेंडरकडून तुला मोबाईल बाय करायचा आहे. ठीक आहे, आणि ज्यावेळेस तू ऑर्डर प्लेस करतो, ठीक आहे, तू ऑर्डर प्लेस करतोय म्हणजे काय करतोय, तू ॲमेझॉनला किंवा त्या पर्टिक्युलर व्हेंडरला एक परचेस ऑर्डर देतोय, राईट? दिली आहे ना ऑर्डर याच्या आधी बऱ्यापैकी, हो राईट? तर ती जी ऑर्डर तू देतोय ना, ती प्रॅक्टिकली तुझी परचेस ऑर्डर असते. तू एखाद्या व्हेंडरला ऑर्डर देतोय, तू मोबाईलची ऑर्डर देतोय, तू ट्रिमरची ऑर्डर देतोय, तू होम अप्लायन्सेसची ऑर्डर देतोय, ठीक आहे, तू वॉचची ऑर्डर देतोय, तू काही घेतोय ऑनलाईन किंवा ऑफलाईन, तर तू ॲक्च्युली तू एक परचेस ऑर्डर त्या व्हेंडरला देतोय की ही गोष्ट, हे मटेरियल किंवा हे प्रॉडक्ट मला इतकी इतकी क्वांटिटी हवी आहे. आणि त्याच्यामध्ये मग ती डिलिव्हरी डेट पण तुला दिसते, त्याची प्राइस पण तुला दिसते, ते डिस्काउंट असेल तो पण तुला दिसतो. तर सगळ्या गोष्टी त्या परचेस ऑर्डरमध्ये ऑलरेडी इन्क्लुडेड असतात, आणि त्या सगळ्या बघूनच तू समोरच्याला ऑर्डर देतो. ठीक आहे, फक्त आता हे आपण रिअल लाईफमध्ये असं अशा प्रकारे करतो. आणि ज्यावेळेस एसीपी मध्ये करतो तर तुला एसीपी मध्ये आयदर मॅन्युअली तुला जाऊन त्या टी कोडमध्ये ME21N हा आपला टी कोड आहे, ठीक आहे, ME21N हा टी कोड आहे, इथे जाऊन तुला मॅन्युअल परचेस ऑर्डर क्रिएट करायची आहे. आणि ती परचेस ऑर्डर तू कोणाला देशील, एका व्हेंडरला देशील. ओके, इथपर्यंत समजलं परचेस ऑर्डर कशी देतो आपण, हो समजले. राईट? आता नेक्स्ट आहे तुझं परचेस ऑर्डर मॉनिटरिंग, किंवा प्रोसेसिंग आणि मॉनिटरिंग दोघं एकत्र घेऊ आपण. ठीक आहे, तू परचेस ऑर्डर दिली आहे, तुला एक ह्या HPCLने सांगितलं की 7 डेजमध्ये तुला डिलिव्हरी मिळणार आहे. मग तू 7 डेजमध्ये तू एक दोनदा फॉलोअप घेऊ शकतो की ठीक आहे, माझे डिलिव्हरी डिस्पॅच, माझं प्रॉडक्ट डिस्पॅच होत आहे का, जे ल्यूब मी ऑर्डर केले ते टँकर डिस्पॅच झालं आहे का, ते ट्रॅक करू शकतो, ते कुठपर्यंत आलं आहे. ठीक आहे, किंवा तू PO बनवलाय पण मॅनेजरनी अप्रूव्हच नाही केला, किंवा मॅनेजरनी सुपरवायझरनी PO बनवला. आता मी आधी काय म्हणालो होतो या सायकलमध्ये, प्रोक्युर टू पेमध्ये, की सगळ्यात अगोदर आपली रिक्वायरमेंट डिटर्मिनेशन होतं. ओके, हे रिक्वायरमेंट डिटर्मिनेशन झाल्यानंतर याचे आपण बनवतो परचेस रिक्विजिशन. हे सुपरवायझरने बनवलं तुझं, ठीक आहे. सुपरवायझरनी ही जी रिक्वायरमेंट आहे ही दिली कोणाला, मॅनेजरला. ठीक आहे, आता इथे हा जो मॅनेजर आहे हा काय करणार आहे, तुझा PO बनवणार आहे, परचेस ऑर्डर बनवणार आहे. आणि ह्या PO नंतर आता इथे
काही गोष्टी असतात आणि ह्या मधला जो पार्ट आहे हा परचेस रिक्वेशन टू मॅनेजर आहे. या पार्टमध्ये पण काही ह्या एवढ्या प्रोसेसमध्ये पण काही गोष्टी आहेत की इथे मॅनेजरने बनवला पीओ, बट मॅनेजर नंतर फॉर एक्झाम्पल ह्या पीओचं अप्रुव्हल पाहिजे. अप्रुव्हल कोण देणार आहे? एखादा पीओ अप्रुव्हल कोण देणार आहे? तुला एकतर प्लांट हेड देऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर लेट से डेप्युटी मॅनेजरचं पण पाहिजे किंवा सिनियर मॅनेजर, लेट से सिनियर मॅनेजर, ठीक आहे. ह्या दोघांचं अप्रुव्हल पाहिजे. इथे लेट से आपण डेप्युटी मॅनेजरने तुझा पीओ बनवला आहे आणि हा पीओ अप्रुव्हलला कोणाकडे जाणार आहे? एक प्लांट हेडकडे जाणार आहे आणि दुसरा सिनियर मॅनेजरकडे जाणार आहे. तर हे मॉनिटरिंगचं काम आहे ह्या मॅनेजरचं, चेक करायचं आहे की प्लांट हेडने अप्रूव्ह केलं का, सिनियर मॅनेजरने अप्रूव्ह केलं का. हा जो अप्रुव्हल आहे हे अप्रुव्हल कोणत्या बेसिसवरती करणार आहे? तर आपण किती क्वांटिटी ऑर्डर करतोय, त्यानंतर त्या टोटल क्वांटिटीची प्राइस किती होते, ठीक आहे, कोणत्या प्लांटसाठी आपण ऑर्डर करतोय, ह्या काही गोष्टी असतात. त्याच्या बेसिसवरती आपले जे सिनियर ऑथॉरिटी आहे, प्लांट हेड असेल किंवा सिनियर मॅनेजर असेल किंवा अजून कोणीतरी इथे असेल, डायरेक्टर वगैरे असेल, ठीक आहे, हे लोक काय करणार आहेत? या काही गोष्टींच्या आधारावरती याला अप्रूव्ह करणार आहे. याला अप्रूव्ह केलं की त्यानंतर हा जो पीओ आहे हा पीओ हा फायनली व्हेंडरकडे जातो. इथपर्यंत काही डाऊट? नाही. ठीक आहे. आता हा पीओ व्हेंडरकडे गेला, याच्यानंतर जी मॉनिटरिंग आहे, ही जी मॉनिटरिंग आहे ती मॉनिटरिंग असते तुझी डिलिव्हरी रिलेटेड, किंवा फॉर एक्झाम्पल तुला क्वालिटी इन्स्पेक्शन करायचं आहे की जे ल्यूप येणार आहे ते ल्यूप चांगला आहे की नाही आहे, ते डिस्पॅच झालं की नाही आहे, ठीक आहे, त्याची ट्रॅकिंग करायची आहे, कोणत्या लोकेशनला आहे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी कुठे येतात? तुझ्या पीओ मॉनिटरिंगमध्ये येतात. किंवा त्यानंतर जी प्राईस वगैरे कमी जास्त करायची आहे, ठीक आहे, परत एखादा मटेरियल ॲड करायचा आहे, ॲड किंवा डिलीट करायचा आहे, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुझ्या पीओ मॉनिटरिंगमध्ये येतात. राईट. आता तुझा पीओ झालाय, पीओ तू व्हेंडरला दिलाय, व्हेंडर काय करणार आहे आता की एक कन्फर्मेशन देणार आहे तुला, ठीक आहे. इथे कन्फर्मेशन फ्रॉम व्हेंडर. हे काय असतं की व्हेंडर सांगतो की मला असा असा पीओ मिळालाय, तुम्ही ल्यूकची ऑर्डर दिली होती, ल्यूक फॉर एक्झाम्पल 1000 लिटर्सची ऑर्डर दिली होती तुम्ही, हे 1000 लिटर्स जी काय प्राइस असेल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 2000 रुपये तुझी प्राइस आहे, ठीक आहे, ह्या प्राइससाठी 7 days डिलिव्हरी पिरियड. हे जे कन्फर्मेशन आहे ते कोण पाठवतो आपल्याला? व्हेंडर पाठवतो. व्हेंडरने कन्फर्मेशन दिलं, त्याने ॲक्नॉलेज केलं की मला ऑर्डर भेटली आहे, मी आता ही डिलिव्हर करणार आहे. आता तो व्हेंडर आपल्याला ते मटेरियल पाठवतो, ट्रकने पाठवणार किंवा जो काय मोड असेल त्याने पाठवतो. ते मटेरियल आता आपल्या गोडाऊनमध्ये, वेअरहाऊसमध्ये ते आपल्याला रिसीव्ह करायचं आहे, त्याची एंट्री करायची आहे, ठीक आहे. तर तिथे तुझं मटेरियल अनलोड होणार आहे, ठीक आहे, अनलोड होणार आहे. आणि दुसरी गोष्ट होणार आहे गुड्स रिसिप्ट. गुड रिसिप्ट काय असते? जे काय मटेरियल येतं आहे ते मटेरियल आपण आपल्या स्टोरेज लोकेशनमध्ये, आपल्या गोडाऊनमध्ये किंवा आपल्या वेअरहाऊसमध्ये अनलोड केलं आणि ते मटेरियल आपल्याला भेटलं, त्याची एक पावती असते, त्या पावतीला म्हणतो आपण गुड रिसिप्ट, किंवा जनरली SAP मध्ये आपण सिम्पली त्याला GR म्हणतो. इवन कंपनीजमध्ये आपण त्याला नॉर्मली GR म्हणून म्हणतो, ठीक आहे. GR समजला काय असतो? हो. परचेस रिक्वेशनला आपण PR म्हणतो, ठीक आहे. PR निघाली, PR अप्रूव्ह झाली,
पी आर पण अप्रूव्ह झाली. PR अप्रूव्ह झाल्यानंतर आपण व्हेंडर्स बघितले. ठीक आहे, व्हेंडर्स बघितले, व्हेंडर सिलेक्शन केलं. व्हेंडर सिलेक्शनच्या नंतर आपण PO बनवला. PO बनवल्यानंतर आपला माल आला. माल आल्यानंतर आपण त्याचा GR केला. ठीक आहे, GR केल्यानंतर आपल्याकडे फायनल स्टेप असते आपल्या डिपार्टमेंटची, MM ची डिपार्टमेंटची फायनल स्टेप आपण कन्सिडर करू शकतो की आपल्याला काय करायचंय, इनवॉइस व्हेरिफिकेशन करायचंय. आता इनवॉइस व्हेरिफिकेशन काय प्रकार आहे, तर ज्यावेळेस आपण GR करतो, ज्यावेळेस आपल्या गोडाऊन मध्ये आपला ट्रक येणार आहे, ठीक आहे, तर ट्रक ड्रायव्हर जवळ एक पावती असते. ती पावती असते इनवॉइस. ती कोण देतं, तर ती जी पावती आहे, ते जे बिल दिलेलं आहे आपल्याला, ते आपल्याला व्हेंडरने दिलंय. व्हेंडरने दिलंय की आपल्याला 2,000 रुपयाचा माल त्याने आपल्याला पाठवलेला आहे. ठीक आहे, आता त्याच्या बिलामध्ये आणि आपण जो PO दिला होता, आपल्या PO मध्ये आणि त्या बिलामध्ये काही तफावत आहे का, काही डिफरन्स आहे का, तो डिफरन्स चेक करायचं काम आपण इथे करतो इनवॉइस व्हेरिफिकेशन मध्ये. जर काही प्रॉब्लेम नसेल तर याला आपण व्हेरीफाय करून देतो, इनवॉइस करेक्ट आहे, आणि याला आपण पोस्ट करून देतो. ठीक आहे, एवढंच काम आहे आपलं, व्हेरीफाय करायचं आहे की प्राइस करेक्ट आहे, क्वांटिटी करेक्ट आहे, डिलिव्हरी टर्म करेक्ट होत्या, इनको टर्म्स करेक्ट होत्या. ठीक आहे, ह्या ज्या फायनान्शियल गोष्टी असतात त्या व्हेरीफाय करायचं काम आपण इथे करतो इनवॉइस व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की माझा इनवॉइस करेक्ट आहे, ठीक आहे, तो करेक्ट असेल तर आपण त्यानंतर फायनली काय करणार आहे, आपण त्या जो कोणी आपला व्हेंडर आहे त्याला आपल्याला पैसे द्यायचे आहे. ठीक आहे, तर ही जी प्रोसेस आहे ही होती तुझी P2P सायकल. याला तू प्रोक्युरमेंट सायकल पण म्हणतो किंवा प्रोक्युर टू पे सायकल सुद्धा म्हणतो. काही डाऊट याच्यामध्ये? समजलं सगळं. ठीक आहे, पुढे जाऊ मग. ठीक आहे, आता ती झाली तुझी एक्सटर्नल प्रोक्युरमेंट. आता दुसरी प्रोसेस आहे याच्यामध्ये, स्टॉक ट्रान्सफर विथ स्टॉक ट्रान्सफर ऑर्डर. ही कधी यूज केली जाते की ज्या केसेसमध्ये आता लेट से माझ्याकडे 2 प्लांट आहेत, STO, आपण याला STO म्हणतो, स्टॉक ट्रान्सपोर्ट ऑर्डर. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे प्लांट 1 आहे आणि त्यानंतर माझ्याकडे आहे एक प्लांट 2. लेट से प्लांट 1 माझा आहे जळगाव, प्लांट 2 आहे पुणे. मला एक पार्ट पाहिजे, फॉर एक्झाम्पल मला एक ऑटोमोबाईल पार्ट पाहिजे. हा जो ऑटोमोबाईल पार्ट आहे हा कुठे, प्लांट 1 मध्ये जळगाव मध्ये आहे अवेलेबल, आणि रिक्वायरमेंट माझी कुठे, पुणे प्लांट मध्ये. ठीक आहे, तर मी काय करू शकतो, माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर हा सेम पार्ट मी एखाद्या थर्ड पार्टी व्हेंडर कडून घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल हे माझे थर्ड पार्टी व्हेंडर्स आहेत, कुठे गेले ते, ठीक आहे, हे IOCL BPCL, ठीक आहे, हे थर्ड पार्टी व्हेंडर आहेत. किंवा लेट्स से टाटा माझा एक थर्ड पार्टी व्हेंडर आहे, अशोक लेलँड माझा एक थर्ड पार्टी व्हेंडर आहे. ठीक आहे, त्यानंतर लेट्स से मर्सिडीज माझा थर्ड पार्टी व्हेंडर आहे. मी एकतर यांच्याकडून तो एखादा पार्ट घेऊ शकतो. हे माझे एक्सटर्नल व्हेंडर झाले. किंवा माझ्या जळगाव प्लांटमध्ये तो पार्ट अवेलेबल आहे, मी माझ्या जळगाव प्लांटमधून तो पार्ट बाय करू शकतो. तुला काय वाटतं की ह्या दोघांपैकी बेटर ऑप्शन कोणता असायला हवा आणि का? ते आपल्याला बघावं लागेल. म्हणजे जर आपण कोणत्या वेंडर कडून घेतलं तर ते कितीला पडतंय आणि त्याला आपल्यापर्यंत पोहोचायला किती कॉस्ट लागते. नंतर मग आपण जर आपल्या दुसऱ्या प्लांट वरून जर आपल्याला आणायचं असेल तर त्याला किती कॉस्ट पडते, त्यावरून ते आपल्याला ठरवावं लागेल. ओके, हा पॉइंट व्हॅलिड आहे, पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की याच्यात 2 केसेस असतात.
की जो कुठला पार्ट आपल्याला पाहिजे तो आपण इन हाऊस मॅन्युफॅक्चर करतो की नाही करत. ठीक आहे. जर आपण इन हाऊस मॅन्युफॅक्चर करतोय तर आपण ह्या तिघ लोकांकडे जाणारच नाही, एक्सटर्नल व्हेंडरकडे जाणारच नाही. आणि जर हा पार्ट आपण ऑलरेडी एक्सटर्नल व्हेंडरकडून घेतलेला आहे आणि तो जळगाव प्लांटमध्ये अवेलेबल आहे, तर तो ऑलरेडी आपण घेतलेला आहे, फक्त आपल्या दुसऱ्या प्लांटमध्ये अवेलेबल आहे. दुसऱ्या प्लांटमधून आपल्या प्लांटमध्ये आणायला आपल्याला सोपं जातं. कारण इथे तुझा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च कमी होतो, कारण दुसरा जो लॉट असतो जो जळगावमधून पुण्याकडे येणार आहे त्या लॉटमध्ये तो पार्ट आपण ॲड करू शकतो. आपल्याला व्हेंडरला ट्रान्सपोर्टेशनचे ॲडिशनल पैसे नाही द्यायचे, किंवा व्हेंडरची प्राईस आजच्या प्राईसच्या हिशोबाने वेगळी असू शकते. आपण हा व्हेंडरकडून जो पार्ट घेतलेला आहे तो फॉर एक्झाम्पल 10 रुपयाला घेतलेला होता, ठीक आहे, मागच्या महिन्यामध्ये, आणि व्हेंडरने ह्या महिन्यामध्ये त्याची प्राईस 15 रुपये केली. तर असे बरेचसे कन्स्ट्रेंट असू शकतात ज्यामुळे आपण कधी कधी स्टॉक ट्रान्सपोर्ट ऑर्डर प्रेफर करतो. ठीक आहे. आता मग आपण काय करणार आहे, जळगावकडून ती ऑर्डर करणार आणि पुणे प्लांटला येणार. तर पीओ मध्ये स्पेशल डॉक्युमेंट टाईप असतो एसटीओ. हे एसटीओने आपण एका प्लांटमधून दुसऱ्या प्लांटमध्ये घेतो. आता फॉर एक्झाम्पल इथे 2 प्लांट्स आहेत, एक लोकेशन 1 आणि लोकेशन 2. ठीक आहे. लोकेशन 2 काय, तुझा सप्लाईंग प्लांट आहे, जिथून हा जळगाव आहे, जळगाव सप्लाय करतोय. ठीक आहे. आणि हा लोकेशन 1 आहे तो आहे तुझा रिसिव्हिंग. तर युजली काय होतं ना एसटीओ मध्ये, की ज्यावेळेस आपण एसटीओ देतो, स्टॉक ट्रान्सपोर्ट ऑर्डर देतो, तर जो रिसिव्हिंग प्लांट आहे तो ऑर्डर देतो, कारण रिसिव्हिंग प्लांटला घ्यायची आहे. नॉर्मल केसमध्ये पण तुला पाहिजे तर तू ऑर्डर देतो, करेक्ट. सेम केसमध्ये जो रिसिव्हिंग प्लांट आहे तो तुला ऑर्डर देतो. आता ह्या रिसिव्हिंग प्लांटने ऑर्डर दिली, ती ऑर्डर आली तुझ्या सप्लाईंग प्लांटकडे, म्हणजे जळगावच्या प्लांटकडे ऑर्डर आली. जळगावच्या प्लांटने काय केलं, गुड्स इश्यू केला. आपण पहिल्या केसमध्ये आपण काय बघितलं होतं, गुड्स रिसिट बघितली होती. ह्या केसमध्ये काय करणार आहे आपण, इथे जळगावचा प्लांट जो आहे तो आपला गुड्स इश्यू करणार आहे. का करणार आहे, कारण हा आहे तुझा सप्लाईंग प्लांट. इश्यू करणं म्हणजे सिम्पली आपल्या स्टॉकमधून ती क्वांटिटी काढायची तेवढी जी काय असेल. ठीक आहे. तर युजली इश्यू नेहमी तुझा सप्लाईंग प्लांटकडूनच होतो. ओके. आणि याने मटेरियल काढलं, याने जेवढा स्टॉक पाहिजे तो स्टॉक काढला. तो स्टॉक काढल्यानंतर तो कोणाला देणार आहे, जो रिसिव्हिंग प्लांट आहे त्याला देणार आहे. हे बघ इथे गुड्स रिसिट होतोय. मग हा पुण्याचा प्लांट आहे, या पुण्याच्या प्लांटमध्ये काय होणार आहे, गुड्स रिसिट होणार आहे. आणि पुणे काय होतं तुझा रिसिव्हिंग प्लांट. समजलंय. हो समजलं. ठीक आहे. आता जे आपण P2P प्रोसेस बघितली, ठीक आहे, या P2P प्रोसेसमध्ये जी आर झाल्यानंतर, आता इथे पण आपण जी आर केला, ठीक आहे, इथे पण तुझा जी आर झाला. पण जी आर झाल्यानंतर रेग्युलर प्रोसेसमध्ये इनवॉइस व्हेरिफिकेशन होतं आणि पेमेंट होतं. पण जो एसटीओ आहे, एसटीओ मध्ये तुझा जी आर नाही होत. हे बघ, सॉरी, जी आर होतो, तुझा इनवॉइसिंग नाही होत. का नाही होत, कारण हे जे मटेरियल आहे ते आपल्याच प्लांटचं आहे, आपल्याच कंपनीचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला अजून डिटेलमध्ये बघायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस याच्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टिंग. आता सब कॉन्ट्रॅक्टिंग काय, तू ओके, याचं रिअल टाइम एक्झाम्पल आहे ॲक्च्युली आपल्याकडे. सब कॉन्ट्रॅक्टिंग काय असतं ना, की रॉ मटेरियल तुझ्याकडे पडलेलं आहे. ठीक आहे. तुझ्याकडे काय रॉ मटेरियल आहे,
पण तुझ्याकडे त्या रॉ मटेरियलला प्रोसेस करायची फॅसिलिटी अवेलेबल नाहीये. आता एक्झाम्पलच्या केसेसमध्ये तू शाफ्ट बघितलाय. तुझं इंजिनिअरिंग कुठलं झालंय? इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. ओके. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये ओके, तू सर्किट बोर्ड बघितलाय राईट. पण सर्किट बोर्ड पूर्ण डिझाईन व्हायच्या अगोदर ते ग्रीन पॅनल असतं बघ, हो. राईट. आता मला ते नाव आठवत नाहीये त्या ग्रीन पॅनलला काय म्हणतात. मी सिम्पली म्हणतो एक ग्रीन शीट असते तुझ्याकडे, आणि त्याच्यावरती तुला सगळे कनेक्शन्स वगैरे जे काय असेल, सेमी कंडक्टरचे कनेक्शन असतील, कॅपॅसिटरचे कनेक्शन असतील, ते सगळे कनेक्शन तुला करायचे असतात सर्किट बोर्डवरती. बरोबर आहे ना? हो. हो, बरोबर. राईट. Mount वर. हा. तर आता इथे आपल्या दोन कन्सेप्ट आहेत. तुझा एक रॉ मटेरियल आहे, एक तुझं फिनिश मटेरियल आहे. फिनिश म्हणजे काय, जे फायनल मटेरियल असतं जे तुला सेल करता येतं, ते आहे तुझं सर्किट बोर्ड म्हणून समजा. तुझ्याकडे ग्रीन शीट आहे, पण तुझ्याकडे त्या ग्रीन शीटला सर्किटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी फॅसिलिटी नाहीये, प्रोसेसिंग फॅसिलिटी तुझ्याकडे नाहीये. मग तू काय करू शकतो, तू मार्केटमध्ये बघेल अशी एखादी कंपनी का जी त्याला सर्किटमध्ये कन्वर्ट करून देऊ शकते. तू काय करणार आहे, तू त्या प्लेयरला, त्या व्हेंडरला ही ग्रीन शीट देणार. ठीक आहे. म्हणजे तू जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल एका सब कॉन्ट्रॅक्टरला देणार. ठीक आहे. हा सब कॉन्ट्रॅक्टर काय करणार आहे, हा सब कॉन्ट्रॅक्टर इज नथिंग बट एक तुझा एक्सटर्नल व्हेंडरच असतो. या व्हेंडरला देणार. हा व्हेंडर तुझा जी ग्रीन शीट आहे या ग्रीन शीटला प्रोसेस करणार आहे. ओके. आणि याची प्रोसेसिंग झाली की सेम शीट विथ प्रोसेसिंग हा तुला रिटर्न देणार आहे. आता याने प्रोसेस करून तुला ग्रीन शीट दिलं. या ग्रीन शीटला आपण काय म्हणतोय, सर्किट बोर्ड म्हणतोय. आणि हे कोणाला दिलं त्याने, बायरला दिलं. बायर कोण आहे, आपण आहेत. इथे मी बाहेर लिहितो. ठीक आहे. हा जो फ्लो आहे, हा फ्लो असतो तुझा सब कॉन्ट्रॅक्टिंगचा. याच्यामध्ये काय झालं, तुझं जे रॉ मटेरियल होतं हे तू सब कॉन्ट्रॅक्टरला दिलं, त्याने त्याच्यावरती प्रोसेस केली. प्रोसेस केल्यानंतर तुला एक फिनिश मटेरियल त्याने दिलं. त्याने नवीन गोष्ट दिली का तुला, एखादं नवीन मटेरियल दिलं का, की स्वतःकडची गोष्ट दिली का? नाही, राईट. बरोबर, त्याने फक्त प्रोसेस करून दिली. आता ह्या सर्किट बोर्डच्या ऐवजी मी एक एक्झाम्पल घेतो. माझ्याकडे एक मेटल रॉड होता. ठीक आहे. आपल्या बाईकमध्ये आपल्याला शाफ्ट लागतो. ठीक आहे. शाफ्ट लागतो किंवा ऍक्सल लागतो. आता मी काय करू शकतो, माझ्याकडे लेथ मशीन नाहीये. ठीक आहे. माझ्याकडे एखादं मशीन नाही की ज्याला मी त्या मेटल रॉडला शाफ्टमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा त्याला ऍक्सलमध्ये कन्वर्ट करू शकतो, किंवा मला एखाद्या मेटल रॉडला बेंड करायचंय, सिम्पली मला बेंड करायचंय, पण माझ्याकडे बेंड करायची मशीन अवेलेबल नाहीये. तर मी काय करणार की ते मटेरियल घेणार, मी मेटल घेतलं, तो रॉड घेतला, तो मी एखाद्या माणसाला दिला की त्याला म्हणालो की तू मला फक्त याला बेंड करून दे, किंवा मला याला प्रोसेस करून दे, मला याला शाफ्ट बनवून दे, याला लेथ मशीनवरती लाव, याचे डायमेन्शन छोटे मोठे कर, जे काय डायमेन्शन आपण दिले असतील तसे करून दे, आणि मला याला चेंज करून मला परत तोच प्रॉडक्ट रिटर्न दे. तो माणूस घेतो, त्याला मेटल रॉडला शाफ्टमध्ये कन्वर्ट करतो, त्याला मशीनिंग करतो, त्याला कटिंग करतो, सर्व काही करतो, आणि परत आपल्याला तो चांगल्या रूपामध्ये रिटर्न करून देतो. आणि आता ह्या केसमध्ये आपण काय करतोय, याला आपण जे पैसे देणार आहे त्या मटेरियलचे देणार आहेत का? काय वाटतं तुला, आपण पैसे याला मटेरियलचे देणार आहेत का? नाही, त्याने जे आपल्याला काम करून दिले, सर्व्हिस दिली, त्याचे देणार आहे. एक्झॅक्टली हाच पॉइंट आहे सब कॉन्ट्रॅक्टिंगचा,
की नॉर्मल केसेसमध्ये, नॉर्मल P2P फ्लोमध्ये आपण जे मटेरियल बाय करतो त्याचे पैसे देतो, आणि सबकॉन्ट्रॅक्टिंगच्या केसमध्ये त्या माणसाने जे काय त्या मटेरियलवरती प्रोसेस केली आहे त्या प्रोसेसचे जे सर्व्हिस चार्ज असेल तो चार्ज आपण त्याला देतो. राईट? कळाला कन्सेप्ट सब कॉन्ट्रॅक्टिंग काय असते? हो. ओके, हा झाला तुझा तिसरा पार्ट, सब कॉन्ट्रॅक्टिंग. आता यानंतर तुझं असतं अजून एक कन्साइनमेंट. कन्साइनमेंट काय आहे ना, बेसिकली तू एक बायर आहे, ठीक आहे, आणि आपल्याकडे गोडाऊन खूप मोठं आहे, बऱ्यापैकी मोठं आहे. मला फ्युचरमध्ये फॉर एक्झाम्पल 1000 शाफ्ट पाहिजे. शाफ्ट, किंवा मी असं समजेल शाफ्टपेक्षा एखादं मोठं एक काम करू, आपण एक नॉर्मल मशीन ठेवू, ठीक आहे. माझ्याकडे मोठं गोडाऊन आहे किंवा माझ्याकडे एक मोठं वेअर हाऊस आहे, ठीक आहे. इथे मला फ्युचरमध्ये 1000 मशीन्स लागतील. फ्युचरमध्ये, आता लागत नाही मला, ठीक आहे. तर मी काय करतो, किंवा माझा व्हेंडर काम करतो की माझा व्हेंडर माझ्याकडे 2000 मशीन्स ठेवून देतो. ठीक आहे. व्हेंडरने जे 2000 मशीन्स आहेत, जो स्टॉक आहे, तो माझ्या आपल्या बायरच्या वेअर हाऊसमध्ये ठेवून दिलाय. त्याची ओनरशिप कोणाची आहे? तर ती व्हेंडरची आहे, ठीक आहे. तो माझा स्टॉक नाही आहे. आपली जरी कंपनी असेल पण तो जो स्टॉक आहे तो माझा नाही आहे, तो व्हेंडरचा स्टॉक आहे. फक्त मी काय करेल की ज्यावेळेस मला ती गोष्ट हवी आहे, मला त्या माझी रिक्वायरमेंट आहे फ्युचरमध्ये 1000 पाहिजे, मला एकच गोष्ट पाहिजे, त्याच्यापैकी एकच मशीन हवं आहे, तर मी त्या व्हेंडरला सांगेल की मला एक मशीन पाहिजे, मी घेऊ का? मग व्हेंडर सांगतो की ठीक आहे, एक मशीन पाहिजे, तू घे त्या स्टॉकमधून, राईट. आणि मग आपण त्या स्टॉकमधून 2000 होते, 2000 मधून एक मशीन काढली, तर आपल्याला स्वतःच्या स्टॉकमध्ये ठेवून घेतली, राईट. आणि जो व्हेंडरचा स्टॉक होता, त्या व्हेंडरच्या स्टॉकमधून एक मशीन कमी झाली, तिथे किती उरतील आता? 1999 उरतील. तर तो जो व्हेंडरचा जो स्टॉक आहे, त्या व्हेंडरच्या स्टॉकला आपण म्हणतो कन्साइनमेंट स्टॉक किंवा व्हेंडर कन्साइनमेंट. आणि त्याच्यानंतर त्याच्या स्टॉकमधून जी आपण गोष्ट काढली ती कुठे टाकली? आपण स्वतःच्या स्टॉकमध्ये टाकली, तो झाला ओन स्टॉक, राईट. तर ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसला आपण म्हणतो कन्साइनमेंट. या प्रोसेसमध्ये सुद्धा आपल्याला व्हेंडरला पैसे द्यायचे आहेत, पण आपण व्हेंडरला कोणत्या गोष्टीचे पैसे देणार आहेत? तर जितक्या गोष्टी आपण व्हेंडरच्या कन्साइनमेंट स्टॉकमधून काढलेल्या आहेत तेवढ्याच गोष्टींचे आपण व्हेंडरला पैसे देणार आहेत. आणि बाकीचे जे काही 1999 गोष्टी आपल्याच प्रिमाइसमध्ये व्हेंडरच्या पडलेल्या आहेत त्याचे पैसे आपण व्हेंडरला नाही देणार. समजलंय? हो. काही डाऊट कन्साइनमेंट मध्ये? नाही. ही प्रोसेस बऱ्यापैकी फॉलो होते, बऱ्याच ठिकाणी फॉलो होते. जिथे स्पेस मोठा असतो ना, अशा ठिकाणी ही प्रोसेस बऱ्यापैकी फॉलो होते, की तिथे ते लोक, एखादी कंपनी फ्युचरच्या रेफरन्सने किंवा एखादा व्हेंडरला माहिती आहे की ठीक आहे, या कंपनीची माझ्याकडे नेहमी ऑर्डर येत असते, तर मी माझ्या टोटल स्टॉकपैकी काहीतरी स्टॉक त्या व्हेंडरच्याच लोकेशनवरती ठेवून देतो. व्हेंडर बायरला ज्या वेळेस गरज पडेल, बायर त्या हिशोबाने त्याच्यामधून तो स्टॉक काढून घेईल. ही प्रोसेस आहे तुझी कन्साइनमेंटची. तर ह्या मेजरली ह्या 4 प्रोसेस होत्या तुझ्या, की ज्या आपण पीओ मध्ये बघतो, सॉरी P2P मध्ये बघतो. P2P बद्दल विचारलं की नुसतं एक्सटर्नल परचेस ऑर्डर वगैरे इनव्हॉइस व्हेरिफिकेशन पर्यंत नाही सांगायचं, तर या चार प्रोसेस सांगायचं का? नाही, P2P जर सांगितलं, P2P फ्लो जर तुला सांगितला, तर फक्त एक्सटर्नल बद्दल जे आहे, हे बघ, ही जी प्रोसेस होती तुझी एक्सटर्नलची,
तू पी आर बनवला, पी आर नंतर तू वेंडर सिलेक्ट केला, वेंडर सिलेक्ट केल्यानंतर वेंडरला पीओ दिला, पीओ दिल्यानंतर तू जी आर केला, जी आर केल्यानंतर इनव्हॉइस केलं आणि त्याला फायनली पैसे दिले, पेमेंट केलं. हा तुझा पी टू पी फ्लो आहे. प्रोक्युअर टू पे फ्लो जर विचारलं तुला तुला एवढंच सांगायचंय. आणि पी टू पी सॉरी प्रोक्युरमेंट मध्ये अदर प्रोसेसेस कोणकोणत्या इन्व्हॉल्व असतील, तर त्या सिच्युएशन मध्ये तुला हे पण सांगायचंय, एक्सटर्नल प्रोक्युरमेंट पण सांगायचे, याला आपण एक्सटर्नल प्रोक्युरमेंट म्हणू शकतो. ठीक आहे. प्लस तू स्टॉक ट्रान्सपोर्ट ऑर्डर सांगू शकतो, त्यानंतर तू सब कॉन्ट्रॅक्टिंग सांगू शकतो आणि तू कन्साइनमेंट सांगू शकतो. सब कॉन्ट्रॅक्टिंग, वेंडर कन्साइनमेंट. ओके. ऑर्गनायझेशन लेवल्स आपण नंतर घेऊ. या प्रोसेस समजला तुला? हो, समजलं मला. ठीक आहे. किती वाजले आता? 10:47. 40-50 मिनिटं झाले समजा क्लासेसचे. ठीक आहे. तर उद्या आपण एक मिनिट, आपण आताच घेऊन टाकू ऑर्ग स्ट्रक्चर. आता ज्यावेळेस आपण बाय करतो एखाद्या कंपनीमध्ये, तर आपल्या कंपनीमध्ये एक स्ट्रक्चर असावं लागतं, एक स्ट्रक्चर आपण फॉलो करतो. त्या स्ट्रक्चरच्या बेसिसमध्ये पूर्ण कंपनीमध्ये प्रोक्युरमेंट पॉसिबल होते. आणि इव्हन एस मध्ये बऱ्याचशा प्रोसेस असतात ज्या ह्या स्ट्रक्चरच्या बेसिसवरती किंवा स्ट्रक्चरवरती अवलंबून असतात. तर हे जे स्ट्रक्चर आहे, ऑर्गनायझेशन लेवल आपण म्हणतो किंवा ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आपण म्हणतो प्रोक्युरमेंटचं किंवा पर्चेसिंगचं. याच्यामध्ये ह्या 5 गोष्टी महत्त्वाच्या असतात. 5 गोष्टी कुठल्या आहेत? तर एक आहे तुझा क्लायंट, दुसरा आहे कंपनी कोड, तिसरा आहे प्लांट, स्टोरेज लोकेशन आणि परचेस ऑर पर्चेसिंग ग्रुप. आता हा जो क्लायंट आहे, हा क्लायंट काय असतो? मी ज्यावेळेस तुला एस दाखवलं किंवा एक मिनिट मी सिस्टमवरती दाखवतो तुला. ठीक आहे. याच्यामध्ये गेलो, याला मी क्लोज करतो. ठीक आहे. याला ज्यावेळेस मी लॉग इन करतो, एखाद्या सर्व्हरमध्ये मी लॉग इन करतो. ठीक आहे. सगळ्यात अगोदर तू इथे बघशील, हा तुला क्लायंट दिसतोय, राईट? हा जो क्लायंट आहे, हा आपल्या ऑर्ग स्ट्रक्चरमध्ये टॉप मोस्ट पोझिशनला असतो कायम. आता आपल्याकडे एस मध्ये किंवा कुठल्याही सिस्टममध्ये 3 प्रकारचे सर्व्हर असतात. एक असतो तुझा डेव्हलपमेंट, दुसरा असतो क्वालिटी, तिसरा असतो प्रोडक्शन. आता ह्या तिघांचे युजेस काय आहेत? तर जो तुझा डेव्हलपमेंट सर्व्हर आहे, त्या डेव्हलपमेंट सर्व्हरमध्ये आपण ज्यावेळेस एखादा नवीन प्रोजेक्ट करतो, नवीन कंपनी डेव्हलप करायची, इस्टॅब्लिश करायची आहे, तर तिचे सगळे फंक्शनॅलिटी, सगळ्या प्रोसेसेस, सगळं स्ट्रक्चर आपण एका सर्व्हरमध्ये मेंटेन करतो. तिथे आपण सगळ्या गोष्टी डेव्हलप करत असतो स्क्रॅच पासून. ठीक आहे. तर ते झालं तुझं डेव्हलपमेंट सर्व्हर. तुला टेस्टिंग वगैरे करायची आहे, तर टेस्टिंगसाठी सेपरेट सर्व्हर असतं. तर टेस्टिंगसाठी जे सेपरेट सर्व्हर आहे त्याला आपण म्हणतो क्वालिटी सर्व्हर. मग आपण काय करणार आहे? डेव्हलपमेंट सर्व्हरमधून सगळ्या गोष्टी काढायच्या आणि क्वालिटी सर्व्हरमध्ये मूव्ह करायच्या. आणि तिथे मूव्ह केल्यानंतर त्या सर्व्हरमध्ये आपण जी काय टेस्टिंग करायची आहे, माझा पी टू पी फ्लो करेक्ट चालतोय का, माझी सब कॉन्ट्रॅक्टिंग प्रोसेस प्रॉपरली काम करते का, माझी कन्साइनमेंट प्रोसेस काम करते का, ठीक आहे, माझा एसटीओ काम करतोय का, माझे रिटर्न्स काम करतायत का, माझा जी आर काम करतो की नाही, माझं इन्व्हॉइस काम करतं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठे टेस्ट करणार आहे, व्हॅलिडेट कुठे करणार आहे? तर आपण क्वालिटी सिस्टममध्ये करणार आहे. ठीक आहे. ओव्हरऑल आपण तसं करतो. इव्हन तो डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा टेस्ट करूनच इकडे क्वालिटीमध्ये पाठवणार आहे. बट क्वालिटीचा मेजर रोल असा असतो की क्वालिटी सिस्टममध्ये आपण पण टेस्ट करणार फंक्शनली, प्लस युजर सुद्धा टेस्ट करू शकतो. जो स्वतः कंपनीचा माणूस आहे तो सुद्धा क्वालिटी सिस्टममध्ये टेस्ट करतो. आणि ज्या वेळेस गोष्टी क्वालिटीमध्ये परफेक्टली काम करतात, ठीक आहे, ॲज एक्सपेक्टेड असतात, जशी प्रोसेस असायला हवी तशी प्रोसेस असते, त्यानंतर ती गोष्ट आपण टाकतो प्रोडक्शन सर्व्हरमध्ये. ठीक आहे. आणि प्रोडक्शनमध्ये कंपनीचे रिअल टाईम ऑपरेशन्स होत असतात. रिअल टाईम सेल्स असेल, रिअल टाईम तुझा
परचेसिंग असेल, ठीक आहे, ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या रिअल टाइम तुझ्या प्रोडक्शनमध्ये होतात. त्या प्रोडक्शन सर्व्हरमध्ये जनरली चेंजेस करायचा ऍक्सेस आपल्याला नसतो. फंक्शनल लोकांना प्रोडक्शनमध्ये चेंजेसचा ऑप्शन नसतो. ठीक आहे, फक्त जे बिझनेस युजर्स आहेत ते लोक तिथे काम करू शकतात. तर आता ह्या सगळ्यांमध्ये महत्वाची गोष्ट आहे तुझी क्लायंट. सॉरी. तर हा जो क्लायंट काय की हा एक टॉप मोस्ट ऑर्ग स्ट्रक्चर आहे. ह्या क्लायंटला आपण असं म्हणू शकतो की हा जो आहे एक कॉंग्लोमरेट आहे. कॉंग्लोमरेट म्हणजे काय असतो, आता आपण एक एक्झाम्पल घेऊ, टाटा ग्रुप. ठीक आहे, टाटा ग्रुप म्हटल्यानंतर तुला काय आठवतं की टाटामध्ये एक टाटा मोटर्स पण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर टाटाचं सॉल्ट पण आहे. ठीक आहे, टाटाची एअरलाईन पण आहे, एअर इंडिया आहे. ठीक आहे, त्यानंतर टाटाचं अजून काय, TCS आहे. ठीक आहे, टाटा कम्युनिकेशन आहे. आता ह्या ज्या गोष्टी आपण बोललो, ठीक आहे, टाटा मोटर्स, टाटा सॉल्ट, एअर इंडिया, TCS, टाटा कम्युनिकेशन्स, ह्या काय आहेत बरं? या टाटाच्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत. बरोबर? आवाज येतोय का माझा? हो येतोय. राईट, हे समजलं. ह्या काय आहेत? कंपनीज आहेत हो. टाटाच्या. आणि ह्या कोणाच्या ग्रुपच्या खाली येतात? या या सगळ्यांचा एक मालक आहे किंवा एक अम्ब्रेला आहे. ह्या अम्ब्रेला कोणाची? टाटाची आहे. तर एक पहिली गोष्ट की जितक्या काही कंपनीज असतील त्याला होल्ड करणारा एक ग्रुप असतो, त्याला आपण नॉर्मल भाषेमध्ये कॉंग्लोमरेट म्हणतो. ठीक आहे, त्या ग्रुपला आपण आपल्या सिस्टममध्ये एक क्लायंट म्हणून डिफाईन करू शकतो. ओके, आणि प्लस ह्या क्लायंटला काय, ह्या क्लायंट लेवलवरती काय गोष्टी होतात, तर मोस्टली तुझे जे बॅलन्स शीट असते, ठीक आहे, किंवा तुला म्हणता येईल फायनान्शियल डाटा असतो, तो क्लायंट वाईड क्लायंट लेवलला तुझा मेंटेन केला जातो. तुला बॅलन्स शीट बघशील तर ह्या क्लायंट लेवलला तू टाटा मोटर्सची पण बॅलन्स शीट व्हॅलिडेट करू शकतो, टाटा सॉल्ट पण बघू शकतो. या पाचही कंपन्या मिळून जो काय तुझा प्रॉफिट लॉस झालेला असेल त्या सगळ्या गोष्टी तू कुठे बघणार आहेत? क्लायंट लेवलला बघणार आहे. ठीक आहे, हा क्लायंट समजला? हो समजलं. ठीक आहे, हा एक क्लायंट झाला. त्यानंतर आता क्लायंटच्या खाली आपण हे जे बघितलं, टाटा मोटर, टाटा सॉल्ट, एअर इंडिया, ठीक आहे, ह्या काय होत्या? तुझ्या कंपनीज होत्या. ठीक आहे, आता SAP मध्ये आपण ह्या सगळ्यांना एक कोड देतो. फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्सला मी म्हणालो 1000, टाटा सॉल्टला मी म्हणालो 1200, एअर इंडियाला मी म्हणालो 1400, TCSला मी म्हणालो 1600 किंवा 1500, लेट्स से 1500. ठीक आहे, टाटा कम्युनिकेशन्सला मी म्हणालो 2000. तर मी प्रत्येकांना SAP मध्ये आपण एका कोड लँग्वेजनुसार कन्सिडर करतो. कोड प्रत्येक गोष्टीला आपण दिला जातो. जसं आता इथे तुला मी दाखवलं, हा जो क्लायंट आहे, हा क्लायंट कुठला आहे? 100 क्लायंट आहे. राईट, तर ह्या क्लायंटला सुद्धा आपण 3 डिजिट कोड दिलेला आहे. सिमिलरली जी माझी कंपनी आहे, इथे मी कन्सिडर करतोय की माझी कंपनी कुठली? इथे टाटा आहे. राईट, ओके, टाटा मोटर्स आहे. टाटा मोटर्सला मी एक 4 डिजिटचा कोड देतो. तो कोड झाला तुझा कंपनी कोड. तर तू पर्टिक्युलरली टाटा मोटर्ससाठी कन्फिगरेशन करशील तर सगळ्या गोष्टी ह्या कोड लेवलवरती मॅनेज होणार. तर हा कोड कुठला आहे तुझा? 1000 कंपनी कोड म्हणून तू कन्सिडर करशील.
टाटा सॉर्टला 1200 कंपनी कोड तू कन्सिडर करशील. एअर इंडियाला 1400 हा कंपनी कोड झाला तुझा. ज्यावेळेस 1400 दिसला म्हणजे तू कन्सिडर करतो की ठीक आहे, हे जे काही कन्फिगरेशन आहे याच सर्व्हरमध्ये हे कोणत्या कंपनीचं आहे, तर 1400चं आहे. आता आपल्या सर्व्हरमध्ये जर आपल्याला कंपनी कोड बघायचे झाले तर आपण कुठे बघू शकतो, एक की कोड आहे आपल्याकडे EC01. इथे गेला, इथे काय म्हणतोय तो, ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्ट कंपनी कोड. इथे जर मी गेलो स्ट्रक्चरमध्ये, इथे नेव्हिगेशन, याला कंटिन्यू करायचं. पॉज झाली स्क्रीन. अच्छा एक मिनिट, मी परत शेअर करतो. आता दिसतंय का? हो दिसतंय आता. ठीक आहे, मी पुन्हा एकदा जातो. माझ्याकडे टी कोड काय आहे, EC01. EC01 मध्ये मी ज्यावेळेस जातो त्यावेळेस मला ही स्क्रीन ओपन होते, ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्ट कंपनी कोड. राईट. याच्यामध्ये मी जेव्हा स्ट्रक्चरमध्ये जातो त्यानंतर नेव्हिगेशन, याला कंटिन्यू करायचं, तर इथे मला कंपनीची लिस्ट दिसते. हे बघ, SAP ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्ट आहे, खाली कंपनी कोड. कोणता ऑब्जेक्ट आहे माझा, कंपनी कोड हा ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टमध्ये किती कंपनी कोड्स अवेलेबल आहेत माझे, जे काय असतील, हे 0001, 0002, 0003. ठीक आहे. ह्या सगळ्या कंपनी कोड्स ह्या सर्व्हरमध्ये, ह्या क्लायंटमध्ये अवेलेबल आहेत. क्लायंट कोणता होता माझा, 100 क्लायंट होता. 100 क्लायंटमध्ये माझ्या एवढ्या कंपनीज अवेलेबल आहेत. समजलं? हो समजलं. राईट. आता त्यानंतर आता माझी एक कंपनी आहे, माझी कंपनी आहे म्हटल्यानंतर तिथे एकतर मी मॅन्युफॅक्चरिंग करत असणार, सर्व्हिस देत असणार, किंवा माझी दुकानं असतील, स्टोअर्स असतील, राईट, वेअर हाऊसेस असतील. त्याच्याशिवाय माझी कंपनी कंपनी राहू शकते का? काय वाटतंय तुला? एखादी म्हणजे काहीतरी product किंवा काहीतरी आपण विकत आहे, त्याच्यामुळे कंपनी कंपनी राहू शकते, नाहीतर अदरवाईज दुसरं काही आहे. आता हे बघ, तू कोणतीही कंपनी बनवतो तर तुला बेसिकली एखादं तुझं लोकेशन असतं जिथे तू सगळ्या ऍक्टिव्हिटीज कॅरीड आउट करतो. ऍटलिस्ट एक प्लांट तरी तुझा असायला हवा जिथे तू मॅन्युफॅक्चरिंग करतोय. ओके. आता फॉर एक्झाम्पल ही एक कंपनी आहे 2025. ठीक आहे. याच्यामध्ये 2 प्लांट्स आहेत. इथे शो होत आहे P001, P002. ठीक आहे. तर तुला कुठली मॅन्युफॅक्चरिंग करायची आहे, तर मॅन्युफॅक्चरिंगसाठी तुझ्याकडे प्लांट्स असणार. तर इथे एका कंपनीमध्ये तुझ्याकडे मल्टिपल प्लांट्स असू शकतात, किंवा ऍटलिस्ट एक प्लांट तुझ्या कंपनी कोडमध्ये असतो. तर हा तुझा एक तिसरा ऑर्ग स्ट्रक्चरचा एलिमेंट झाला, किंवा तिसरा ऑर्ग स्ट्रक्चर आहे तुझं हे, की जिथे प्लांट असतो. प्लांटमध्ये तुझे लॉजिस्टिक्सच्या ऍक्टिव्हिटीज कॅरी होतात, तुझे मॅन्युफॅक्चरिंगच्या ऍक्टिव्हिटी कॅरी होतात, तुझं परचेसिंग होतं, तुझं सेल्स होतो. ठीक आहे. ह्या प्लांटमध्ये तुझा वेअर हाऊस असू शकतो. राईट. तर हा तुझा तिसरा एलिमेंट झाला, प्लांट. कुठे इथे. ठीक आहे. ऑर्ग लेवलमध्ये सगळ्यात अगोदर आपण क्लायंट बघितला. क्लायंट नंतर आपला खाली असतो कंपनी कोड. या क्लायंटमध्ये मल्टिपल कंपनी कोड्स असू शकतात. आपण एक कंपनी कोड घेतला, एका कंपनीमध्ये मल्टिपल प्लांट्स तुझ्या असू शकतात. राईट. आता प्लांट झाला, प्लांटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतोय, आपण काहीतरी बनवतोय. आता जे काही बनवतोय त्या बनवण्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल लागू शकतं, आणि आपण जे बनवलं ते ठेवायला पण काहीतरी जागा असेल, असू शकते ना, आपण कुठेतरी त्याला स्टोअर करून ठेवणार आहे. समजतंय का माझं काय म्हणतोय मी? हो समजतंय. राईट.
आता जे काही मटेरियल आपण बाय करतोय किंवा जे मटेरियल आपण सेल करतोय, जे मटेरियल आपण प्रोड्यूस करतोय, प्रोडक्शन करतोय, अशा वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या प्लांटमध्ये काही जागा लागतात. ती जी जागा असते त्या जागेला आपण म्हणतो स्टोरेज लोकेशन. तर एका प्लांटमध्ये मल्टिपल स्टोरेज लोकेशन असू शकतात, डिपेंडिंग की तुला कुठल्या प्रकारचं मटेरियल ठेवायचंय, कुठल्या प्रकारचं मटेरियल विकायचंय, कोणतं मटेरियल तू रॉ मटेरियल आणतोय, ठीक आहे, कोणत्या मटेरियलवरती तू प्रोसेसिंग करतोय, कोणतं मटेरियल तू कन्साइनमेंटसाठी ठेवलेलं आहे, किंवा कोणतं मटेरियल तू सबकॉन्ट्रॅक्टिंगसाठी प्रोसेस करायला देणार आहे. अशा वेगवेगळ्या केसेसनुसार प्रत्येक मटेरियल तू वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणार आहे एका प्लांटमध्ये. तर ते जे युनिट असतं, ती जी ऑर्ग लेवल असते, त्या ऑर्ग लेवलला आपण म्हणतो स्टोरेज लोकेशन. आणि P2P मध्ये आपण मेजरली फोकस कशावरती करतोय, की आपण बाय करणार आहे, आपण परचेस करणार आहे, राईट. तर आपण परचेस करायला एक टीम असाइन करतो. 2 लोकांची असेल, सिंगल पर्सन असेल, किंवा 10 लोकांची असेल. एक आपण टीम डिसाईड करतो, की म्हणतो की ही एक टीम आहे, हा एक ग्रुप आहे लोकांचा, 5 लोकांचा ग्रुप आहे, हा ह्या प्लांटसाठी परचेसिंगची ऍक्टिव्हिटी करणार आहे. ह्या प्लांटसाठी, प्लांट 1 साठी लेट्सचे 5 लोक आहेत, हे रिस्पॉन्सिबल आहेत, हे लोक बाय करणार आहेत. प्लांट बी साठी अजून दुसरे 5 लोक होऊ शकतात, ते लोक त्या प्लांटसाठी बाय करणार आहेत, राईट. ही जी टीम असते, ह्या टीमला आपण म्हणतो परचेसिंग ऑर्गनायझेशन, राईट. असं असू शकतं की ही जी परचेसिंग ऑर्गनायझेशन आहे ती पूर्ण कंपनीसाठी एक असू शकते. म्हणजे कंपनीमध्ये जर 10 प्लांट असतील तर 10च्या 10 प्लांट मॅनेज करायला एकच टीम असू शकते, आणि ते पूर्ण टीमला एकच ग्रुप आपण डिनोट करतो 4 डिजिटने. जसं आपण कंपनी कोडला 4 डिजिट दिले होते, 1000, 2000, 3000 आपण कंपनी कोड असू शकते. सिमिलरली प्लांट सुद्धा आपले 4 डिजिटचे असतात, स्टोरेज लोकेशन सुद्धा आपले 4 डिजिटचे असतात, परचेसिंग ऑर्गनायझेशन सुद्धा आपले 4 डिजिटचे असतात. आणि परचेसिंग ऑर्गनायझेशनच्या खाली एक एलिमेंट असतो ज्याला आपल्याला कुठेही असाइनमेंट करायची गरज पडत नाही, तो असतो परचेसिंग ग्रुप. आता युजली परचेसिंग ग्रुप आणि परचेसिंग ऑर्ग मध्ये डिफरन्स कसा आहे, तर हा जो परचेसिंग ग्रुप आहे तो इंडिव्हिज्युअल एका माणसाला पण आपण म्हणू शकतो, किंवा ग्रुप ऑफ पीपलला सुद्धा परचेसिंग ग्रुप आपण डिनोट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादा ग्रुप फक्त रॉ मटेरियलच बाय करतो, ठीक आहे, त्या ग्रुपला आपण म्हणू शकतो की तो रॉ मटेरियल वाला ग्रुप आहे. एखादा ग्रुप फक्त ऑइलच बाय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल बाय करतो, त्या ग्रुपला आपण ऑइलचा ग्रुप म्हणू शकतो, ऑइलचा परचेसिंग ग्रुप म्हणू शकतो, राईट. डिपेंडिंग ऑन कंपनीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज होतात त्यानुसार आपण परचेसिंग ग्रुप डिफाईन करू शकतो. किंवा त्या कंपनीमध्ये, त्या प्लांटमध्ये एखादा सुपर युजर असेल की ज्याला परचेसिंग बद्दल बऱ्यापैकी नॉलेज आहे, असा एखादा युजर की जो मेजरली परचेस ऑर्डर बनवतो, मग ती प्रत्येक गोष्टीची असू शकते, वेगवेगळ्या गोष्टींची. एखादा माणूस ऑइलची परचेस ऑर्डर बनवतोय मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये, तो एक परचेसिंग ग्रुप होऊ शकतो. एखादा रॉ मटेरियलचा बनवतोय, तो एक परचेसिंग ग्रुप होऊ शकतो. किंवा एखादा एरोनॉटिकल आर्टिकल्स घेतोय, एखादा ऑटोमोबाईलचे आर्टिकल्स घेतोय, ठीक आहे, एखादा लँड रिगार्डिंग इक्विपमेंट घेतोय, एखादा कन्झ्युमेबल्स घेतोय, ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बाय करतोय. तर डिपेंडिंग तो पर्सन कोणत्या गोष्टी बाय करतोय त्या वेगवेगळ्या प्रकारच्या हिशोबाने प्रत्येक युजरला एक परचेसिंग ग्रुप असाइन केला जातो. म्हणजे असाइन म्हणजे की त्याच्या नावाचा एक परचेसिंग ग्रुप बनवला जातो. आता असं नाहीये की कंपनीमध्ये 100 लोक मागतात गोष्टी, तर 100 लोकांचा ग्रुप बनवणार आहे का, तर हे नाही होत. आपण फ्लो काय बघितला होता P2P मध्ये, की ऑपरेटर येतो, ऑपरेटर म्हणतो मला ही गोष्ट हवी, तो सुपरवायझरकडे जातो, सुपरवायझर एकतर PR बनवतो, किंवा सुपरवायझर स्वतः PO बनवू शकतो आणि मॅनेजरचा अप्रुव्हल घेऊ शकतो, किंवा मॅनेजर PO बनवू शकतो. तर आपण कन्सिडर काय करू शकतो, एकतर सुपरवायझर हा आपला परचेसिंग ग्रुप असू शकतो, किंवा जो मॅनेजर आहे तो परचेसिंग ग्रुप असू शकतो,
किंवा सुपरवायझर प्लस मॅनेजर दोघांचा मिळून एखादा पर्चेसिंग ग्रुप असू शकतो. असे वेगवेगळे कॉम्बिनेशन असू शकतात आणि पर्चेसिंग ग्रुपची एक लिस्ट अवेलेबल होऊ शकते. इथपर्यंत समजलं? हो, समजलं. राईट. आता याच्यामध्ये जो क्लायंट होता हा 3 डिजिटचा होता. कंपनी कोड जी होती ती 4 डिजिटची होती. प्लांट हा 4 डिजिटचा आहे. स्टोरेज लोकेशन सुद्धा 4 डिजिटचा आहे. परचेस ऑर्ग सुद्धा 4 डिजिटचा आहे. पण जो पर्चेसिंग ग्रुप आहे तो आहे तुझा 3 डिजिटचा. एवढा डिफरन्स आहे याच्यामध्ये. फक्त जो पर्चेसिंग ग्रुप आहे तो तुझा 3 डिजिटचा आहे. आणि ह्या पूर्ण लेवलमध्ये क्लायंट हा कंपनीला असाइन असतो, कंपनी ही क्लायंटला असाइन असते. जो प्लांट आहे तो कंपनीला असाइन असतो, म्हणजे कंपनीशी निगडीत असतो, त्याला लिंक केलेला असतो. जे स्टोरेज लोकेशन आहेत हे प्लांटला असाइन असतात. आणि परचेस ऑर्ग आहे हे तुझं प्लांटला असाइन असतं किंवा कंपनी कोडला असाइन असतं. पण जो पर्चेसिंग ग्रुप आहे हा इंडिपेंडंट असतो, याला कुणाला असाइनमेंट करायची गरज नसते. म्हणजे हा जो पर्चेसिंग ऑर्ग आहे हा तुला मॅन्डेटरीली प्लांटला असाइन करायचा आहे, तरच त्याला समजतं. तरच आपण समजू शकतो की ठीक आहे, ही जी टीम आहे, हा जो पर्चेसिंग ऑर्ग आहे हा ह्या पर्टिक्युलर प्लांटसाठी काम करतो. जर ते लिंक नसेल तर आपण सांगू नाही शकत की हा काम करतो की नाही काम करत. पण ह्या केसेसमध्ये पर्चेसिंग ग्रुप काय, हा क्लायंट वाईड असतो. हा इथे माझ्याकडे वेगवेगळे कंपनी कोड्स आहेत. ठीक आहे. जर मी पर्चेसिंग ऑर्ग घेतला तर मी पर्टिक्युलरली ह्या कंपनी कोडमध्ये यूज करू शकतो किंवा टाटा सॉल्टमध्ये यूज करू शकतो, एअर इंडियामध्ये यूज करू शकतो. ठीक आहे. असाइन करू शकतो मी. जर मी फॉर एक्झाम्पल मी म्हणालो इथे मी पर्चेसिंग ऑर्ग घेतला, माझा ऑर्ग आहे 1000. ठीक आहे. एक काम करतो, मला 5000 घेतो. ठीक आहे. हा पर्चेसिंग ऑर्ग कुठे काम करतोय, हा फक्त टाटा मोटर्समध्ये काम करतोय आणि कुठे प्लांट 1 पुण्यासाठी काम करतोय. पण हा जो 5000 आहे, ठीक आहे, हा जो परचेस ऑर्ग 5000 आहे हा माझा टाटा स्टीलसाठी काम नाही करत. ठीक आहे. तो माझा टाटा कम्युनिकेशनसाठी काम नाही करत. सेम ग्रुप माझा टाटा एअरलाईनसाठी काम नाही करत. पण ज्यावेळेस मी म्हणतो माझा एखादा पर्चेसिंग ग्रुप आहे, ठीक आहे, पर्चेसिंग ग्रुप माझा 3 डिजिटचा असतो, मी याला लिहितो फॉर एक्झाम्पल 1 2 3. तर हा जो पर्चेसिंग ग्रुप आहे हा मी प्लांट 1 मध्ये पण यूज करू शकतो, टाटा मोटर्समध्ये पण यूज करू शकतो, टाटा स्टीलमध्ये पण यूज करू शकतो, टाटा कम्युनिकेशनमध्ये पण यूज करू शकतो किंवा टाटा एअरलाईनमध्ये सुद्धा यूज करू शकतो. तर इथे पर्चेसिंग ग्रुपची लिंकेज प्लांटला नसते, कंपनी कोडला नसते किंवा क्लायंट किंवा पर्चेसिंग ऑर्गला नसते. हा जो इलेमेंट आहे पर्चेसिंग ग्रुप हा इंडिपेंडंट लेवल असते. आणि त्या उलट पर्चेसिंग ऑर्ग हा तुझा प्लांटला लिंक असतो किंवा कंपनी कोडला लिंक असतो. एक ऑप्शन ओके. ठीक आहे. सिमिलरली स्टोरेज लोकेशन तुझा प्लांटला असाइन असतं, प्लांट हा तुझा कंपनी कोडला असाइन असतो आणि कंपनी ही तुझ्या क्लायंटमध्ये असते. समजलं ह्या लेवल्स, ऑर्गनायझेशन लेवल? हो, समजलं. काय डाऊट आहे याच्यामध्ये? नाही. ठीक आहे. तर आज एवढंच घेऊ आपण. उद्या आपण कंपनी कशी बनवायची, प्लांट कसा बनवायचा, हे जे लेवल्स आहेत या सगळ्या लेवल्स कशा बनवायच्या त्या बघू. ठीक आहे.